हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच कुर्तीला आपण नेक कसा रेडी करायचा बिना कॅनव्हास पेपर वापरता तो आपण मी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील. पहा, आपण ह्याला अस्तरवरती आपण ड्राफ्टिंग करून घेऊयात गळ्याचं. तिथं आपण सेंटरचा जो नॉच दिला होता तिथून आपण जेवढं आपण गळ्याची रुंदी टाकली होती तेवढ्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरपासून. तर मी 2.5 इंचाचं घेतलं होतं बघा. मी सेंटरपासून 2.5 इंच त्या साईडला आणि 2.5 इंच या साईडला अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तीच मार्किंग आपण खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रेस तिरपी वगैरे जायला नको. त्यानंतर आपली गळ्याची उंची जेवढी आहे त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून आपण गळ्याची उंचीची मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, मी 5.5 इंचाचा माझा रेडी गळा होता, तर त्यामध्ये मी 1/2 इंच प्लस करून 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक स्क्वेअर चौकोन तयार करायचा आहे आणि गळ्याला जो तुमचा गळा असेल त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे. मी इथं राऊंड नेक तयार केलेला आहे. पहा, नंतर आपण फोल्ड करायचं आहे आणि टॅप टॅप करून झाल्यानंतर असे थोडं आपलं मार्किंग उठेल त्यावरून आपण डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून गळा स्टिच करताना आपल्याला प्रॉब्लेम्स यायला नको किंवा आपला स्टिच वाकडे तिकडे जायला नको. अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण स्टिच देऊन घेऊयात. मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून स्टिच देऊन घ्यायची आहे. पहा, त्यानंतर स्टिच देऊन झाल्यानंतर 1/2 इंचाचं अंतर सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि असे नॉचेस देऊन घ्यायचे आहे. असे नॉचेस नक्की द्या, कारण असे नॉचेस दिल्यामुळे आपल्याला गळ्याला सुंदर फिनिशिंग येते. पहा, अशा पद्धतीने. नंतर मेन फॅब्रिक साईडला घ्यायचं आणि अस्तरवरती आपल्याला एक दाबटील देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याला अजूनही सुंदर फिनिशिंग येऊ शकतं. पहा, आता बघा मी दाबटील दिल्या तर आपला गळा किती सुंदर रेडी झाला आहे, तुम्ही पाहू शकता. पहा, नंतर तुम्ही त्याच्या साईडलाही अजून एक टिप देऊन दिली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पहा, अशा पद्धतीने. आता आपला फ्रंट पार्ट झालेला आहे, गळ्याचं ड्राफ्टिंग स्टिचिंग झालेलं आहे. आपण खालच्या साईडला अस्तरला फोल्ड करून घेऊयात. आता आपला हेही फोल्डिंग करून झालेलं आहे. पहा, अशा पद्धतीने आपला नेक रेडी झाला आहे बॅक पार्टचा. आता आपण फ्रंट पार्ट आहे ना तो रेडी करूयात. तर मी गळ्याला अशी समोर एक पट्टी लावून घेणार आहे. पहा, तर त्यासाठी त्या पट्टीलाही मी सेंटरवरती नॉट देऊन घेतलेला आहे आणि आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरला पहा, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी नेकला ड्राफ्टिंग करून घेतलं आहे अस्तरवरती आणि आता आपण हे स्टिच करून घेऊयात. सेंटरला सेंटर जॉईंट करायचं आहे आणि नंतरच आपण स्टिच मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला नेक तिरका होणार नाही. नाहीतर नेक तिरका होऊ शकतो. पिना असेल तुमच्याकडे तर तुम्ही पिना यूज करू शकता. पहा, अशा पद्धतीचा, म्हणजे आपलं फॅब्रिक हलत नाही, नाही अस्तर हलत और नाही मेन फॅब्रिक हलत. आणि आपण स्टील देऊन घ्यायचं आहे. पहा, स्टील देऊन झाल्यानंतर पहा कशा फिनिशिंगमध्ये आपली पट्टी स्टिच झालेली आहे. त्यानंतर मी खालच्या साईडलाही असं त्रिकोणी तयार करून घेणार आहे पट्टीला, त्यामुळे आपल्या ड्रेसला छान लुक येईल, कुर्तीला आपल्या छान लुक येईल यासाठी. त्यानंतर आपण नेकची कटिंग करून घ्यायची आहे. नॉचेस देऊन घ्यायचे आहेत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. पहा, 1/2 इंचाचं अंतर सोडून, तुम्ही जास्त पण नका सोडू, फक्त 1/2 इंचाचं अंतर सोडा आणि नॉचेस देऊन घ्या. अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि अजून एक स्टिच करून तुम्ही घेणार असाल तर अजून एक स्टिच करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने. मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असावं याची काळजी घ्या. कुठेही चुनी वगैरे येऊ नये याची काळजी घ्या तुम्ही स्टिच करताना. बघा, अशा पद्धतीने मी एक स्टिच देऊन आपली गळा आपला रेडी झालेला आहे कुर्तीचा. त्यानंतर आपण ती खालची जी पट्टी आहे तिला स्टिच करून घेऊयात. मी ती पट्टी फक्त मेन कुर्तीवरतीच स्टिच करणार आहे. तर पहा, मेन कुर्ती आणि अस्तर आपल्याला अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टिच देऊन घ्यायचं आहे.
स्टीच देताना लक्षात घ्या, ही पट्टी आपली सेंटरलाच आली पाहिजे, नाहीतर तिरकी वगैरे झाली तर पूर्ण कुर्तीचं तुमच्या फिनिशिंग बिघडू शकतं. बघा अशा पद्धतीने मी किती सुंदर प्रकारे स्टिच देऊन घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे. ही सांगण्याची पद्धत माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.